ताई. नमस्कार, जय शिवराज. जय शिवराज. अरे तुमचा आवाजच असा यायला एवढं तुम्ही अशक्त आवाज आपल्याला तर मी लगेच म्हटलं यांचा संपर्क करा. मला 1 तासा दीड तासापूर्वी कळलं, म्हटलं यांना जाऊन मला फोन लावून द्या. आता काय म्हणते तुमची म्हणणं तर मला माहितीच आहे, आपली मागणी मला माहित आहे. पण याच्यामध्ये मागच्या वेळी पण आपण बंजारा समाजाच्या उपोषणाला मी स्वतः तिथे आलेली होते. आपण सीएम साहेबांवर एक बैठक देखील घेतलेली आहे. तर आपण परत एकदा सीएम साहेबांवर एक बैठक लावू. मी स्वतः सीएम साहेब आणि आपण याच्या आता शेवटी लढाई खूप मोठी आजची नाही, अनेक वर्षाची आहे आणि याला सगळ्या देश पातळीवरून गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला लढाईच्यासाठी ताकद पाहिजे. त्यामुळे तुमचं उपोषण हे एका प्रतिकात्मक योग्य तुमच्या तब्येतीला हानी होईल असं नाही झालं पाहिजे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. ऐका ना, आता मला सांगा, तुम्ही विजय भाऊ बसले होते उपोषणला, त्यांना कोणतं आश्वासन दिलंय तुम्ही समितीने? मग ती समितीचा अभ्यास कुठपर्यंत आहे आता? आता ते समितीचा आता कसं आहे, वेगवेगळ्या मंत्रालयाचे विषय त्यांचे अपडेट्स आपण घेऊ. कारण हे एका राज्याचा विषय नाही ना, ह्याच्यामध्ये काय प्रत्येक गोष्टीला आपल्याला अपडेट घेऊ आपण. मला काय म्हणायचं, याला दिवस किती झाले? तुम्ही समिती गठन केले त्याला दिवस किती झाले? मी म्हणतोय, ऐका ना, तर त्यांना जवळपास 9 महिनेपर्यंत 9 ते 10 महिने झालेले. आतापर्यंत त्यावर कोणताच पुरावा त्याचा घेतला नाहीये, कोणतं जनतेसमोर त्याचं लेखी दिलं नाहीये की ही समिती या स्तरावर काम करायली म्हणून. आणखीन अजिबात काय नाही. म्हणजे आता मला सांगत आहे, ही समिती 1950 पासून रडत चालू आहे. म्हणजे काय व्हायला, 1950 पासून किती समिती झाली, किती आयोग झाले, हे केंद्र शासनापर्यंत गेले तुमचे. परंतु आतापर्यंत मला सांगत आहे, यावर्षी पण तुम्ही एक समिती मिळून, म्हणजे 1950 पासून जर आमचा लढा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मराठा बांधवांना जे तुम्ही तात्काळ त्यांनी म्हणजे काय थोडं शब्द अपशब्द वापरणं, रस्त्यावर उतरणं, ही जर भाषा असेल आणि अशा पद्धतीने जर आरक्षण भेटत असेल तर माझ्या समाज बांधवाकडून तशी अपेक्षा जर असेल तर मला सांगा तुम्ही. नाही बरोबर, आम्ही संविधानिकच लढा देतो. ताई मला शेवटचं म्हणायचं आहे की मला सांगा, आपण हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानतो, बरोबर आहे? मी जर 14 तारखेला इथे उपोषणला बसलोय, जर 14 पासून तर मंगळवारपर्यंत तुमचं शासन प्रशासन कोणी येत नाहीये, कसं काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.